फिल्डिंग करणारी टीम त्यांना देखील 2 धावांची पेनल्टी दिली आहे. येस, थँक्यू. ओव्हर टू रोहन सर. येस, निश्चित रूपानं आपण पाहतोय विलासदादा युवा प्रतिष्ठान चषक 2026 पर्व क्रमांक 2 आपण पाहतोय. आणि स्पर्धा म्हटली की आपल्याला भव्यदिव्य आयोजन देखील पाहायला मिळतं, मात्र त्यासोबतच आपल्याला शिस्त देखील पाहायला मिळते. अर्थात या शिस्तीचं प्रदर्शन आपल्याला या मॅचमध्ये पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं 2 धावांची पेनल्टी दोन्हीला संघांना या ठिकाणी दाखवण्यात आलेली आहे. आपण वेळेचं त्यासोबतच आपला जो ड्रेस कोड आहे अर्थात जर्सी घालणं हा स्पर्धेचा नियम होता आणि हा नियम कुठेतरी तुटताना पाहायला मिळतोय. त्या अर्थातच 2 धावांची पेनल्टी देखील पाहायला मिळते. एक चांगल्या शिस्तीचं प्रदर्शन करताना आपल्याला अर्थात विलासदादा युवा प्रतिष्ठान मंडळ या ठिकाणी पाहायला मिळते. येस, पंचांना विनंती असणार की आपण सामना लवकरात लवकर चालू करायचा आहे. चेक. आलेल्या प्रेक्षकांचं मी मनपूर्वक स्वागत करतोय. परंतु प्रेक्षकांना आता एक कळकळीची विनंती असेल की ज्यावेळेस आपण बक्षीस जे लावता आपल्या आवडत्या खेळाडूवरती, सर्वप्रथम आपण आपले बक्षीस इथे जमा करा. फोनवरती कुठल्याही प्रकारचं बक्षीस अनाऊन्स केलं जाणार नाही, ही दिलगिरी व्यक्त करतो. आणि आता आपण आजच्या दिवसातील लकी ड्रॉ ओपन करतोय. नक्कीच लकी ड्रॉ पर्सन कोण असेल आजच्या दिवसातील, 2 लकी ड्रॉ असतील ते आपण आता इथे ओपन करतोय. एक लहान चिमुकला बाळ आलाय, त्याच्या हाताने आपण चिठ्ठी ओपन करतोय. पहिला लकी ड्रॉ विनर मनोहर गरुड, लकी ड्रॉ लागलाय आणि इथे उपस्थित पाहिजेत, तुम्हाला बक्षीस लगेच दिलं जाईल. पुन्हा एकदा सांगतोय, लकी ड्रॉ विनर पहिला मनोहर गरुड. आणि दुसरा लकी ड्रॉ विनर आहे बालाजी तग्र पवार. ज्यांनी हे नाव लिहिलंय, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर या बालाजी तग्र पवार, लकी ड्रॉ विनर. येस, ऑफिशियल मॅच ऑन. सावरळी संघ आपला 12 प्रतिनिधी पाठवा. बघा, विनंती आहे 12वा खेळाडू पाठवा इथे सावरळी संघ. आपण संधी होती यावेळेस, मात्र मिस्टर डायनामाइक या नावाने प्रसिद्ध असणारा खेळाडू सावरळी संघाचा आपण पाहतोय, गौरव घोसाळकर याची नक्कीच रनआउटची विकेट होती जरूर, परंतु जीवनदान भेटले यावेळेस. खालापूरचे आमचे महेश दादा पाठारे इथे उपस्थित झालेत, त्यांना विनंती करतोय आपण मुख्य मंचावरती यायचे. आपलं सहर्ष स्वागत. ही जबरदस्त मॅच होणार आहे. सावरळीच्या विरोधात आपण पाहतोय पुणे. यावेळेस मात्र जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. आदित्यच्या बॅट मधून 4 षटकाचा सामना आहे. 1 ओव्हरचा P1 पॉवर प्ले असेल. साथी स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये जोडला गेलाय माझ्याबरोबर बंटी कडू. पहिला लकी ड्रॉ विनर जे आले होते मनोहर गरुड, त्यांना विनंती आहे की आपण मंचावरती यायचंय, विनंती असेल.
तुम्हाला संधी देण्यात येणार आहे, जी अंगात आपल्या कला आहे ही सादर करण्यासाठी तुम्हाला नक्कीच इथे मात्र प्लॅटफॉर्म दिलं जाईल. आपण यावं इथे प्लीज. काल सुद्धा आपल्यामध्ये इथे किरण चव्हाण आले होते आणि त्यांनी मराठी कलाकारांचे इथे आवाज काढलेत आणि आपल्याच आता भागातील आपल्या देसाईपाडा गावचे मनोहर यांना विनंती करतो की आपण यायची आपली कला आपण सादर करायची आहे. मिस्टर डायनामाइक यावेळेस विकेटचा प्रयत्न सक्सेस ठरत नाहीये, अनसक्सेस ठरला. चेंडू गेला विकेट किपरच्या हातामध्ये. येतोय हा डॉट आणि निर्धाव चेंडू. जबरदस्त ही मॅच होणार आहे. एक षटकानंतर आपण मनोहर आमचे मित्र इथे आलेत, त्यांचा आपण आवाज ऐकणार आहोत, त्यांना संधी देणार आहोत. आपण कला ही अंगात खऱ्या अर्थी असली तर ती सादर करता येणं गरजेचं आहे आणि ती सादर केलीच पाहिजे. नेक्स्ट बॉल गोलंदाजी मार्फत आपण पाहतोय तनिष. स्लोअर चेंडू होता, यावेळेस मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला गौरवने, परंतु पुन्हा एकदा चेंडू येतोय मात्र हा डॉट आणि डॉट. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. पहिला P1चा षटक आहे. 5 चेंडू टाकून झालेत आतापर्यंत, फक्त 2 धावा खर्च केल्या. जबरदस्त गोलंदाजी. शेवटचा चेंडू आपण पाहतोय पहिल्या पॉवर प्लेच्या षटकातील. जबरदस्त गोलंदाजी आदित्यच्या माध्यमातून. पुन्हा एकदा यावेळेस मात्र गुडघा टेकून मारण्याचा प्रयत्न. याही वेळेस चेंडूला फिरवलाय. चेंडू येतोय हा डॉट, निर्धाव चेंडू. पहिलं षटक इथे पॉवर प्लेचं समाप्त होते. पहिल्या पॉवर प्ले षटकाची अंती धाव संख्या मात्र जाऊन पोहोचते सावरोली या संघाची. बिनगडी बाद 2. दिव्य संधी आपण डीजे ऑपरेटर. काय कला आहे जबरदस्त. आवाज मात्र एकदम जबरदस्त. पुन्हा एकदा संधी देऊ आपण त्यांना. दरम्यान पुन्हा एकदा वळतोय मैदानावरती. दुसरं षटक घेऊन येते गोलंदाज बाला वाहेकर. स्ट्राईक एंडला बॅटर आपण पाहतोय आदित्य. पहिलं षटक पाहिलं, 2 धावा खर्च केला गोलंदाज आदित्यने. जबरदस्त काय गोलंदाजी केली. फिरकीचा वापर केला. स्लो चेंडू, लेग ब्रेक, ऑफ ब्रेक, 4 पद्धतीचे चेंडू टाकले. बॅटर गौरवला मात्र परेशान करून ठेवलं मैदानावरती. अगदी खूप जी बाईट घेतली होती कर्णधाराची पुण्या संघाच्या, 200 किलोमीटरचा प्रवास करून हा संघ नक्कीच इथे मात्र आलाय या सुधागड तालुक्यामध्ये विलासदादा युवा प्रतिष्ठान या चषकामध्ये खेळण्यासाठी. लोअर फुलटॉस चेंडू. यावेळेस मात्र अगदी चेंडू हवेत आहे. काय घडतंय, क्षेत्ररक्षक आलाय तिथे आणि इथे मात्र खूप चांगला झेल पकडलाय. दरम्यान पहिला गडी बाद होतोय सावरोली संघाचा आदित्यच्या स्वरूपात. कमांड डीजे. संघ पॅक केलाय. ऋतिक कार्य यांचा संघ आपण पाहतोय पुणे मैदानावरील संघाचा मुख्य खेळाडू नॉन स्ट्राईक एंडला मिस्टर डायवरील संघाचा मुख्य खेळाडू नॉन स्ट्राईक एंडला मिस्टर डायनामाइक गौरव घोसाळकर. खऱ्या अर्थाने त्याने आतापर्यंत एकही मोठा फटका मारला नाही. त्याचे बरेच इथे फॅन फॉलोअर्स आहेत. जबरदस्त फटका यावेळेस पाहायला मिळतोय. नक्कीच काय घडलंय. दरम्यान नक्कीच एक धाव नक्की झाली या चेंडूवरती
अगदी चेंडू जरचा विचार करायचा झालं तर अगदी बॅटच्या आणि बायाच्या जवळ चेंडू होता. हेलिकॉप्टर पद्धतीने मात्र हा चेंडू खेळून काढला आणि या चेंडूवरती एक धाव आली. धावसंख्येत वाढ, धावसंख्या जाऊन पोहोचते 3 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा आता स्ट्राईक एंडला मात्र मिस्टर डायनामाइक गौरवला मात्र स्ट्राईकवरती आणण्याचं काम केलंय. स्लोअर चेंडू इथे मात्र जबरदस्त. याच्या अगोदरचा चेंडू आपण पाहिला अगदी बॅटच्या आणि पायाच्या जवळ यॉर्कर चेंडू टाकला होता. या चेंडूवरती थोडंसं व्हेरिएशन पाहायला मिळालं. ऑफ ब्रेक पद्धत चेंडू आला, चेंडू मात्र इथे डॉट. आणि खऱ्या अर्थाने आमचे मित्र रोशनभाई वालगुडे इथे उपस्थित झाले, त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. या परिसरामध्ये अगदी खूप चांगली ओळख आहे, त्याचे चांगलं व्यक्तिमत्व आहेत. आणि बघा आता बक्षीस लागलंय गौरवसाठी 3 षटकारांसाठी मात्र 1000 रुपयाचं पारितोषिक आणि 3 चौकारासाठी सुद्धा 1000चा पारितोषिक रोशन यांच्याकडून. काय घडलंय मैदानावरती आणि हाही चेंडू मात्र इथे येतोय डॉट. जबरदस्त गोलंदाजी, व्हेरिएशन वापर करतोय गोलंदाज. का 200 किलोमीटरचा प्रवास करून मात्र या मॅच साठी आम्ही इथे आलोय. विलासदादा युवा प्रतिष्ठान परळी या चषकामध्ये आम्ही का आलोय, खऱ्या अर्थाने नक्कीच इथे मात्र मैदानात खेळ करून दाखवतायत. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. पहिलं षटक टाकलं होतं गोलंदाज तनिषने मात्र 2 धावा खर्च केल्या आणि दुसरं षटक हाताळतोय गोलंदाज बाळा बाहेकर. आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ आणि आता 1 विकेट 1 धाव खर्च केले. जबरदस्त गोलंदाजी. पुन्हा एकदा जबरदस्त चेंडू, पुन्हा एकदा जबरदस्त चेंडू. खऱ्या अर्थाने आपण पाहतोय हाच का तो मिस्टर डायनामाइक ज्याला खालापूर आणि कर्जत तालुका गाजवलाय, ज्याने मोठमोठे फटके मारून नक्की इतिहास घडवलाय, ज्याने व्यावसायिक क्रिकेट खेळ खेळलाय. त्या व्यावसायिक क्रिकेटरला मात्र जागेवरती मात्र थांबवण्याचं काम करतोय गोलंदाज बाला वाहेकर. रायगड प्रीमियर लीग सुद्धा खेळणारा खेळाडू आहे गौरव घोसाळकर, परंतु त्याला जखडून ठेवण्याचं काम केलंय पुण्याच्या गोलंदाजाने. जबरदस्त गोलंदाजी. जरा माझी खरंच प्रेक्षकांना दर्दी प्रेक्षकात आपण 12:30 वाजलेत, परंतु अजूनही मैदानावरती आपण दाखल आहात. प्रेक्षकांना विनंती आहे, जर मनापासून जर तुम्हाला ही गोलंदाजी आवडत असेल ना तर मनापासून टाळ्या झाल्या पाहिजे त्या गोलंदाजीसाठी. जबरदस्त गोलंदाजी. स्विचिटचा प्रयत्न यावेळेस, ओ बाय गॉड, इथे मात्र अति घाई आणि संकटात नाही, इथे चेंडू गोळीच्या वेगाने फरार झाला. स्विचिटच्या प्रयत्नामध्ये येतोय हा गौरवच्या बॅट मधून. लेट का होईना परंतु थेट आलाय चौकार कमांड. ठोक डीजे. दोन षटकांचा खेळ इथे समाप्त होतोय. 2 षटकाची अंती धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते सावरोली या संघाची 1 गडीच्या मोबदल्यात 7 या धावसंख्येवरती. पहिलं षटक आलं आदित्यचं, 2 धावा खर्च केल्या. दुसरं षटक आलं बाला बाहेकर यांच्याकडून 5 धावा खर्च केल्या 1 विकेटच्या मोबदल्यात. तनिषने मात्र पहिली गोलंदाजी केली होती. तिसरं षटक घेऊन ते गोलंदाज आपण पाहतोय राहुल होलकर. जबरदस्त नक्कीच मात्र इथे गोलंदाजी पाहायला मिळते. मोठे फटके येत नाहीत. स्विचिटच्या प्रयत्नामध्ये एक चौकार गौरवच्या बॅटमधून आलाय. येस ऑफिशियल. थोडंसं माझं प्रेक्षकांना विनंती असेल कळकळीची, लाईनच्या थोडेसे मागे आपण उभे राहा, कारण की ऑफिशियल्स पंचांना सुद्धा थोडासा व्यत्यय होतोय. यावेळेस मात्र अगदी चेंडू बॅटच्या जवळ होता. रोहित पाडगेला नक्कीच हा चेंडू खेळायचा होता मिड ऑनला, परंतु चेंडू गेला विकेट किपरच्या हातामध्ये. येतोय हा डॉट चेंडू, निर्धाव चेंडू. जबरदस्त गोलंदाजी. ऋतिक कार्या पुरस्कृत आपण पाहतोय हा संघ मैदानात खेळतोय. पुण्यावरून आलेला संघ आहे नक्कीच हा, परंतु काय गोलंदाजी करतायत मैदानामध्ये.
वाटतायत ना, यावेळेस मात्र नक्कीच जबरदस्त फटका आहे. क्षेत्ररक्षक तिथे आलाय. एक धाव मिळाली सावरोली या संघाला. धावसंख्या जाऊन पोहोचते एका धावेच्या मदतीने 8 या धावसंख्येवरती. ज्यावेळेस माणसाची डिप्रेशनमध्ये ज्यावेळेस माणूस असतो, ज्यावेळेस माणूस खूप टेन्शनमध्ये असतो, खवळलेला असतो, त्यावेळेस माणूस नेहमी शांतता बघत असतो. आणि शांतता बघण्यासाठी माणूस जातो कुठं, तर खवळणाऱ्या समुद्राच्या जवळ. आणि इथे मात्र आता बॅटची एज लागले. गौरव घोसाळकर मात्र आता नक्की निराश होऊन मात्र तंबूच्या दिशेने परततोय. कमॉन डीजे. संकटात सापडला यावेळेस मात्र सावरली संघ आणि आणावा लागेल. संकटातून मात्र सावरली संघाला बाहेर काढावा लागणार आहे. धावसंख्या आपण पाहतोय स्थिर आहे 8 या धावसंख्येवरती. गरमीचे दिवस आता चालू झालेत. एप्रिलचा महिना आपण पाहतोय, पुढे मे महिना आलाय आणि एप्रिल आणि मे म्हटल्यानंतर कडाक्याचा उन्हाळा. आणि नेहमीच आपण उन्हाळ्यामध्ये ज्या सूर्याचा तिरस्कार करतो, तर हिवाळ्यामध्ये त्या सूर्याची आपण आतुरतेने वाट बघत असतो. काळ बदलत असतो, सीझन बदलत असतो. इथे मात्र आता बदलावं लागेल खेळी. बॅटर वैभवला मात्र आता संकटातून बाहेर काढावं लागेल संघ. जबरदस्त चेंडू यावेळेस मात्र लेग ब्रेक चेंडू होता यावेळेस, परंतु कुठल्याही पद्धतीचं उत्तर मात्र देता आलेले बॅटर वैभवला मात्र पुन्हा एकदा चेंडू येते. हा डॉट निर्धाव चेंडू. जबरदस्त गोलंदाजी. स्विचिटचा प्रयत्न करण्याचा इथे नक्कीच प्रयत्न होतोय, परंतु याही वेळेस मात्र चेंडू मात्र बॅटला स्पर्श होत नाहीये. वारंवार मात्र चेंडू मात्र एका मागोमाग डॉट डॉट आणि डॉट येत आहेत. धावसंख्या मात्र जाऊन पोचते 8 या धावसंख्येवरती. कालचा पहिला दिवस या स्पर्धेचा होता. या सुधागड क्रिकेट असोसिएशन लॉटमधून पहिला टॉप 4 मध्ये क्वालिफाईड होणारा संघ तो म्हणजे बीसीसी परली ए संघ हा टॉप 4 मध्ये क्वालिफाईड झालाय. आज कोणता संघ टॉप 4 मध्ये क्वालिफाईड होईल हे नक्कीच आपण पाहणार आहोत. जबरदस्त पुन्हा एकदा चेंडू पाहायला मिळतंय. इथे मात्र बॅटला चेंडू लागत नाहीये. पुन्हा एकदा चेंडू डॉट. दरम्यान तिसरं षटक इथे होतंय समाप्त आणि 3 षटकाच्या अंती मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते ती सावरोली संघाची 2 गडीच्या मोबदल्यात 8. कमॉन डीजे. शेवटचं आणि आता अंतिम षटक घेऊन येते गोलंदाज प्रतीक कोथिंबिरे. चौथं षटक आणि अंतिम षटक. या षटकात नक्कीच किती धावा येतील ते आपण पाहणार. रोहित अजूनही मैदानामध्ये जबाबदारी घ्यावी लागेल. संकटात सापडलाय सावरोली संघ. 8 धावा आपण पाहतोय धाव फलकावरती लागल्यात 2 गडीच्या मोबदल्यात. शेवटचा अंतिम षटक आहे. सावरोली संघाची सुद्धा गोलंदाजी अगदी जबरदस्त आहे. या षटकात किमान 20 धावा येणं गरजेचं आहे. 15 ते 20 धावा येणं गरजेचं आहे. ऋतिक कार्या पुरस्कृत संघ पुणे संघ आपण पाहतोय मैदानात खेळतोय, क्षेत्ररक्षण करतोय. जबरदस्त नक्कीच 200 किलोमीटरचा प्रवास करून नक्कीच या विलासदादा युवा प्रतिष्ठान चषकामध्ये सामील झालाय. जबरदस्त चेंडू. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र वापरलं होतं गोलंदाज प्रतीकने. यॉर्कर टाकला होता, खोदून काढला आणि इथे मात्र काय घडलंय मैदानात स्ट्राईक रोटेशनचा प्रकार पाहायला मिळतोय. इथे रनआउटच्या स्वरूपात बॅटर वैभवला मात्र माघारी परतावं लागते. डीजे.
पहिल्या अटेम्प्टमध्ये नक्कीच खेळाडू पोहोचलाय क्रीजमध्ये, त्यामुळे स्ट्राईक रोटेशन नक्कीच ओके. येस, रोहितला मात्र आता नक्कीच संधी असेल इथे. शेवटचे 5 चेंडू उरलेत. धावसंख्या आपण पाहतोय 9 धावसंख्येवरती. आता खऱ्या अर्थाने जबाबदारी घ्यावी लागेल सावरली संघाला. खऱ्या अर्थाने इथे मात्र ज्या गावामध्ये आपण येऊन खेळ करतोय त्या आता गावाला नक्कीच मात्र नेतृत्व करण्याची जबाबदारी घ्यावी लागेल. संकटात सापडलाय रोहितच्या मनगडात तेवढी ताकद आहे. बऱ्याच मैदानं गाजवलंय या खेळाडूने सुद्धा. यावेळेस मात्र गुडघा टेकून मारण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आहे. नक्कीच काय घडलंय, एक धाव कंप्लीट, दुसऱ्या गुणाचा प्रयत्न आणि इथे मात्र दुसरी धाव सुद्धा आरामात कंप्लीट. 2 धावा मिळतील सावरोली या संघाला. धावसंख्येत वाढ, धावसंख्या धावून पोहोचते 11 या धावसंख्येवरती. शेवटचं आणि अंतिम षटक चालू आहे. यावेळेस मात्र नक्कीच आपण पाहतोय पॉइंटच्या डोक्याच्या वरून मारण्याचा प्रयत्न, परंतु चांगला झेल टिपलाय आणि यावेळेस मात्र आता रोहितला मात्र माघारी परतावं लागतंय. कमान डीजे. न्यू बॅटर मैदानामध्ये एंटर होतोय हर्षद. अजूनही या षटकातील जवळजवळ 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. धावसंख्या स्थिर, धावसंख्या आपण पाहतोय 11 या धावसंख्येवरती 4 गडींच्या मोबदल्यात. शेवटचे 3 चेंडू शिल्लक. हर्षद मैदानामध्ये एंटर झालाय. वेगवान चेंडू यावेळेस पाहायला मिळतोय. अगदी खूप जोरात टाकला होता चेंडू. चांगली विकेट किपिंग सुद्धा पाहायला मिळाली. दरम्यान हाही चेंडू मात्र इथे येतोय डॉट, निर्धाव चेंडू. जबरदस्त गोलंदाजी. अजूनपर्यंत मोठा फटका मात्र आलेला नाहीये. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. यावेळेस मात्र नक्कीच आपण पाहतोय थोडंसं मिसफिल्डिंग पाहायला मिळाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, 2 धावा इथे आरामात कंप्लीट. दरम्यान इथे तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि आता तिसरी धाव सुद्धा आरामात कंप्लीट. चांगली रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल. 3 धावा मिळतील. वाईट प्लस 3. येस, टोटल 4 धावा आपण पाहतोय मिळाल्यात. वाईट प्लस 3, धावसंख्या जाऊन पोहोचते 15 या धावसंख्येवरती. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. या 2 चेंडूमध्ये 2 मोठे फटके आले तर नक्कीच मॅच मात्र बघायला मजा येईल, कारण की सावरली संघाची सुद्धा गोलंदाजी जबरदस्त आहे. जबरदस्त चेंडू यावेळेस पाहायला मिळाला. यॉर्कर होता, खोदून काढलंय. दरम्यान नक्कीच मिस फिल्डिंग इथे. दुसरी धाव कंप्लीट. 2 धावा मिळतील. शेवटचा चेंडू शिल्लक अंतिम षटकातील. या शेवटच्या चेंडूवरती नक्कीच काय होणार ते आपण पाहणार आहोत. या मॅच नंतर सेकंड मॅच विनर वर्सेस विनर होईल. दरम्यान नक्कीच आपण पाहतोय पंचांचा डिसिजन येतोय नक्कीच. इथे मात्र व्हाईट बॉल, व्हाईट प्लस 2 धावा मिळतील. लेग बाईच्या स्वरूपात मात्र या 2 धावा आल्यात. बाईच
येस, धावसंख्या जाऊन पोचते 20 या धावसंख्येवरती. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. यावेळेस मात्र नक्कीच जबरदस्त फटका आहे. नक्कीच काय घडलंय दरम्यान शेवटच्या चेंडूवरती मात्र आता चौकार मात्र इथे आलाय. या 4 धावांच्या मदतीने धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते 24 या धावसंख्येवरती. 25 धावांचं टार्गेट असेल ते म्हणजे ऋतिक 11 पुणे या संघाच्या समोर. कमान डीजे. धक्काबुक्की करू नका, कारण की तो ओरिजिनल नाहीये, त्याच्या आतमध्ये एक माणूस आहे. आणि विनंती असेल प्रेक्षकांना की आपण खेळाडू कक्ष याच्या अगोदरची चिठ्ठी आपण वाचली होती, त्याचं नाव होतं बालाजी तग्र पवार. ती चिठ्ठी आपण कॅन्सल केली आणि आता दुसरी चिठ्ठी आपण काढले, ती सुद्धा चिठ्ठी आहे प्रिन्स तग्र पवार परळी. नक्कीच हे प्रेक्षक इथं जर असतील तर त्याने आपण मंचावरती यायचंय आणि आपलं बक्षीस घेऊन जायचंय. प्रिन्स तग्र पवार, जर आपण इथे उपस्थित असाल तर आपण यायचंय, आपलं बक्षीस घेऊन जायचंय आपण. तर आता नक्कीच आपण सेकंड इनिंगमध्ये दुसऱ्या सत्रामध्ये सुधागड तालुक्यामध्ये आणि रोहा तालुका, माणगाव तालुक्यामध्ये, महाड तालुक्यामध्ये अतिशय जबरदस्त. चला बॅटर पाठवा, ज्याने खूप चांगल्या पद्धतीने समालोचन केलंय, खूप चांगलं नाव कमवलंय. रोहन देशमुख नक्कीच मात्र दुसऱ्या सत्रामध्ये जोडले जातील. येस, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय विलासदादा युवा प्रतिष्ठान चषक 2026. आणि अर्थात पर्व क्रमांक 2 आपण पाहतोय, दिवस क्रमांक 2 चालू आहे आणि अर्थात राऊंड क्रमांक 1 चा चौथा सामना आपल्या भेटीला आलाय. सामना मात्र या ठिकाणी खेळवला जातोय, तो म्हणजे SSK लिंपणगाव विरुद्ध अन्वी 11 सावरोली यांच्यामध्ये हा सामना आहे. आणि अर्थात सामन्याचा आपण पूर्वार्ध पाहिला तर प्रथम फलंदाजी करत असताना सावरोली संघानं 24 धावा या धावफलकावरती लगावल्या आणि 25 धावांचं आव्हान मात्र सेट केलंय, ते म्हणजे लिंपणगाव संघासमोर. आणि निश्चित रूपानं आपल्याला मोठमोठे खेळाडू या मॅचमध्ये पाहायला मिळाले. प्रथम फलंदाजी करत असताना आपण गौरवला पाहिलं आणि अर्थात आज जरी गौरवच्या बॅटीला सूर गवसला नसला तरी सुद्धा संपूर्ण रायगड जिल्ह्यानं त्याची बॅटिंग आजपर्यंत पाहिली होती, हरकत नाही आहे. मात्र गोलंदाजीसाठी देखील सावरोली संघ नेहमीच आपण पाहत आलेलो आहोत, किंबहुना गौरवची गोलंदाजी देखील आपण आजपर्यंत पाहिलेली आहे. तीच गोलंदाजी घेऊन पुन्हा एकदा आपण गौरवला गोलंदाजी मार्कवरती पाहणार, यामध्ये तीळ मात्र शंका नाही आहे. मात्र त्याला तेवढाच भेदक आणि त्यासोबतच जबरदस्त फटकेबाजी तुफानी खेळीसाठी ज्या खेळाडूची संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ओळख आहे, तोच खेळाडू ऋतिक गजर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. सुधागड तालुक्यात पहिल्यांदाच खेळताना पाहायला मिळतोय. अगदी त्यानं सांगितल्याप्रमाणे अगदी 200 किलोमीटरचं अंतर पार करून फलंदाजीसाठी पहिल्यांदा सुधागडच्या मातीमध्ये, ज्या मातीमध्ये शौर्य आहे, ज्या मातीला इतिहास आहे, ज्या मातीमध्ये संघर्ष आहे
आणि अर्थात त्याच मातीमध्ये आज मात्र SSK लिंपणगावचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. येस, सामना मात्र या ठिकाणी चालू करायचा आहे. फलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय ऋतिक ऑन स्ट्राईक वरती, त्याला मात्र जोडीदार आपण पाहतोय तेजस जाधव. गोलंदाजी मार्कवरती प्रथम गोलंदाज सागर आपल्याला पाहायला मिळणार आहे. कशा प्रकारचा खेळ राहील. अगदी 24 चेंडूंमध्ये 25 धावांचा पाठलाग करताना आपल्याला हा पुण्याचा संघ पाहायला मिळणार आहे. डावखुरी हाताचा फलंदाज फ्लिक शॉटसाठी ओळख आहे. ISPL असेल, प्रेसिडेंट कप असेल, मोठमोठ्या स्पर्धांमध्ये खेळलाय. चेंडू क्रमांक 1, पहिल्या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत, संधी बनवली, संधी मात्र गमावली जाते. एक धाव पूर्ण होतीये. काय चित्र पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती सागर यांनी संधी बनवली, मात्र त्या संधीचा परिपूर्ण वापर करता आला नाही आणि परिणाम काय झालाय तर जीवदान मात्र मिळतंय. जीवदान कोणाला मिळतंय तर अर्थात ऋतिक गजरला मिळतंय. खरं तर मित्रांनो, ही कॅच सोडले का मॅच सोडले हे मात्र पाहण्यासारखं राहील. अतिशय जबरदस्त फलंदाज ऋतिक याची पहिल्या चेंडूवरती अगदी महत्वाचा मासा, संघाचा म्होरक्या म्हणू शकतोय आपण, संघाचा तारणहार, याला पहिल्या चेंडूवरती तंबूचा आसरा दाखवण्याची संधी या ठिकाणी सागर यांनी निर्माण केली होती. मात्र त्या ठिकाणी ती संधी गमावली हरकत नाहीये. टेनिस क्रिकेट म्हटलं की प्रत्येक चेंडूवरती नवनवीन संधी आपल्याला पाहायला मिळतात आणि अर्थात ती संधी पुन्हा एकदा सागर बनवेल यामध्ये तीळ मात्र शंका नाहीये. यावेळेला मात्र रिव्हर्स स्विच हिट करण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र ट्रॅव्हल करतोय डीप थर्डमॅनच्या दिशेनं, चेंडू जातोय अलॉंग द कार्पेट शॉटच्या स्वरूपामध्ये 4 धावांसाठी चौकार. त्याचबरोबर पर्ली टेनिस क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष मयूर देशमुख यांचं इथे आगमन झालं. तुमचं देखील सहर्ष स्वागत करतो. त्याचबरोबर समीर लांगी, संदेश टगोरे, दीपक सुतार आणि रोहित लांगी हे देखील या मॅचचा आनंद घेत आहेत. तुम्हा सर्वांचंच मी हार्दिक स्वागत करतो. व्यास आता युवा प्रतिष्ठान चषक 2026 मध्ये आलेल्या तमाम रसिका प्रेक्षकांचं, मान्यवरांचं पुन्हा सहर्ष स्वागत करतो. येस, ओव्हर टू रोहन सर. येस, धन्यवाद श्रीयोग सर. अगदी चौकार आल्यानंतर मात्र पुन्हा एकदा मोठा प्रहार करताना आपल्याला पाहायला मिळालं तेजस, आणि अगदी पुढच्या चेंडूवरती मात्र बाद होताना पाहायला मिळतोय. अर्थात सागर यांना पहिली विकेट मिळते. पहिला धक्का मात्र लिंपणगाव संघाला पाहायला मिळतोय. येस, यावेळेला मात्र पुन्हा एकदा अगदी सेन्सिबल क्रिकेटचा प्रदर्शन पाहायला मिळतंय. जितका चांगला चेंडू तितकाच चांगला सन्मान दिलाय आणि अर्थात पुन्हा एकदा निर्धाव चेंडू येताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या चेंडूवरती अगदी कॅच ड्रॉप झाली होती, त्यानंतर मात्र सुंदर अलॉंग द कार्पेट शॉटच्या स्वरूपामध्ये 4 धावा पाहिल्या. त्यानंतर मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळताना विकेट आली होती आणि त्यानंतर पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. अर्थात काय तर 4 चेंडूंमध्ये आतापर्यंत 5 धावा आलेल्या आहेत. अजून देखील 20 धावांची गरज. 20 चेंडू 20 धावांचं समीकरण आतापर्यंत आपल्याला मैदानावरती पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सागर. याचा यावेळेला पुन्हा एकदा फुलर लेनचा चेंडू, अगदी अचूक टप्पा. मात्र याच वेळेला मात्र एक चोरटी धाव देखील घेतली जाईल. चोरट्या धावेने 1 धावसंख्या वाढते. धावसंख्या मात्र होती ती 6. आतापर्यंत पाहिलं तर एक चांगली गोलंदाजीचं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण आतापर्यंत आपण पाहिलं तर केवळ 6 धावा ह्या 5 चेंडूंमध्ये खर्च केलेल्या आहेत आणि आता मात्र शेवटचा चेंडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर 2 खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. आणि अर्थात या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा कुटण्याचा प्रयत्न या ठिकाणी लिंपणगाव या संघाचा आपल्याला पाहायला मिळाला आणि अर्थात 6 धावावरती रोखण्यात यश आलंय ते सागर याला. यावेळी मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅट्समनला मात्र पूर्ण बीट करून सोडतोय. ऋतिक मात्र अचंबित होतोय आणि अर्थात त्यासोबतच या निर्धाव चेंडू सहितच या षटकाची देखील पूर्तता होते. एका ओव्हरच्या खेळानंतर धावफलकावरती धावा मात्र आपल्याला पाहायला मिळतात. त्या 6, 1 खेळाडू बाद. आणि पुन्हा एकदा आपण संधी देतोय DJ वरद यांना.
दाच कपिल अतिशय अनुभव आहे. अनुभवाची शिवतोरी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहे. मात्र अनुभवातून आज मात्र या मैदानावरती कोणते फटके कोणते शॉट्स बाहेर येणार आहेत हे मात्र पाहण्यासारखं राहील. पहिल्या चेंडूवर 18 धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल हे मात्र पाहण्यासारखं राहील. आणि आतापर्यंत आपण पाहिलं तर खरं तर ज्या फलंदाजाची वाट आपण मगाचपासून पाहतोय तो फलंदाज मात्र 2 चेंडूंवरती 1 धाव काढून अजून देखील त्याच्या बॅटला सूर गवसलेला नाहीये. मात्र तोच फलंदाज पुन्हा एकदा ऋतिक गजर आपल्याला पाहायला मिळतोय फलंदाजी एंडवरती. अर्थात कशा प्रकारची खेळी करेल हे मात्र पाहण्यासारखं राहील. डावखुरा आताचा फलंदाज आहे. फ्लिक शॉटसाठी ओळख आहे. मोठा फटका येईल का? येस, यावेळेला मात्र रिव्हर्स स्विचिट खेळण्याचा प्रयत्न आणि तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळत आहे. अर्थात 1 धाव पुन्हा एकदा मिळते. बॅटची लिडिंग एज घेतली होती. ट्रॅव्हल केला गेलाय आणि अर्थात पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. आणि अर्थात 1 धावसंख्या वाढते. धावसंख्या मात्र होते ती 8. 15 चेंडूंमध्ये 17 धावांची गरज आहे. खरं तर प्रत्येक मॅच लो स्कोरिंग पाहायला मिळते. प्रत्येक मॅचमध्ये रंगत आलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि खऱ्या अर्थाने याचं श्रेय जात आहे ते विलासदादा युवा प्रतिष्ठान आयोजकांना याचं श्रेय जात आहे. कारण अतिशय उत्कृष्ट दर्जाचं मैदान आपल्याला पिच पाहायला मिळत आहे. यावेळेला मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅट्समनला बीट करून सोडतोय. अगदी हर्षदची अचूक गोलंदाजी अचूक टप्पा पाहायला मिळतोय. कन्सिस्टन्सी दाखवली जाते. प्रत्येक टप्प्यावरती फलंदाजाला कशा प्रकारे अडवलं जाईल ह्याचा मात्र विचारपूर्वक चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेला मात्र पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू. फिल्डर तैनात आहे. यावेळेला मात्र मिसफील्ड होईल. चेंडू जातोय 1 बाउंड सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. येस, धन्यवाद डीजे. जबरदस्त खेळ आपण पाहतोय. कपिल यांच्या बॅटमधून अगदी यॉर्कर लेनचा चेंडू होता. खडून काढलेला फटका चेंडूला पाठवला 1 बाउंड सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार आणलाय. आणि आता मात्र आपण पाहतोय 13 चेंडूंमध्ये 13 धावांची गरज आहे. शेवटचा चेंडू गोलंदाजी मार्कवरती हर्षद. यावेळेला मात्र पुन्हा एकदा चांगला फटका. 1 धावेवरती समाधान मानतील. अर्थात काय तर उर्वरित 12 चेंडूंमध्ये 12 धावांची गरज असताना आपल्याला लिंपणगावचा संघ पाहायला मिळेल. अतिशय जबरदस्त लढत आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. सावरोली विरुद्ध लिंपणगावचा हा सामना आपल्या भेटीला आलाय. आणि आता मात्र पुन्हा एकदा आपण संधी देतोय डीजे वरद यांना. चालू असलेला सामना मात्र आपण या ठिकाणी पाहतोय. लिंपणगाव विरुद्ध सावरोलीचा हा सामना. 12 चेंडूंमध्ये 12 धावांची गरज आहे. 24 चेंडूंमध्ये 25 धावांचा पाठलाग करताना लिंपणगावचा संघ आपल्याला पाहायला मिळाला. त्याच्यामध्ये प्रामुख्याने आपण पाहतोय ऋतिक गजर मैदानाच्या आतमध्ये अजून देखील दाखल आहे. मोठी फटकेबाजी त्याच्या देखील बॅटमधून आपल्याला पाहायला मिळू शकते. मात्र तेवढंच चांगलं बुद्धिचातुर्य कप्तान गौरव याच्याकडून देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. अजून देखील धावा रोखून ठेवलेल्या आहेत. यावेळेला मात्र मोठा फटका. संयमाचा बांध फोडणारा फटका येतोय. चेंडू येईल सीमा रेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी
काय जबरदस्त फटका आणलाय. अगदी ज्या वेळेला संघाला गरज होती अगदी त्याच वेळेला संघासाठी जबरदस्त फटका आणलाय. आपला अनुभव दाखवून देत आहेत का मी 200 किलोमीटर लांबून या ठिकाणी मॅच खेळायला आलेलो आहे, सामने खेळायला आलेलो आहे. अगदी जबरदस्त खेळ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. बॅटर कपिल यांच्याकडून जबरदस्त खणखणीत षटकार आणलाय अगदी पहिल्या चेंडूवरती. आणि आता मात्र समीकरण आहे केवळ 11 चेंडूंमध्ये 6 धावांची गरज आहे. या 6 धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल. याचा यावेळेला मात्र पुन्हा एकदा चांगला फटका, अगदी सरळ रेषेत खेळलेला फटका. 1 धाव पूर्ण होते सहजरित्या. एका धावेवरती समाधान मानलं जात आहे. एका धावेने धावसंख्या मात्र सरसावते आणि धावसंख्या मात्र होते ती 20. आता मात्र केवळ 5 धावांची गरज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. अगदी खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर प्रत्येक मॅचमध्ये आपण लो स्कोरिंग मॅच पाहिली आणि प्रत्येक मॅचमध्ये आपण रंगत देखील पाहिली. आणि तीच रंगत या मॅचमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळेल का हे मात्र पाहण्यासारखं राहील. कारण अजून देखील 10 चेंडूंमध्ये 5 धावांची गरज आहे. मात्र ज्या प्रकारची फिल्डिंग सेटअप अगदी प्रत्येक चेंडूवरती चेंज केली जाते सौरोली संघाकडून, नक्कीच एक वेगळी रणनीती ऋतिकच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळते. याचा यावेळेला मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट ऑफ द लेन्थचा चेंडू बॅट्समनला बीट करेन. निर्धाव चेंडू येतोय. खरं तर यश म्हणावं लागेल गोलंदाज वैभव याचा पहिल्या चेंडूवरती षटकार आला होता, त्यानंतर मात्र पुन्हा एकदा कमबॅक करतोय. यावेळेला पुन्हा एकदा रिव्हर्स विकेट खेळण्याचा प्रयत्न. चेंडू निर्धाव. खरं तर पाहिलं तर तब्बल 5 चेंडूंमध्ये 2 धावांची खेळी करताना आतापर्यंत आपल्याला ऋतिक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. आणि त्यासोबतच आपल्या भव्य दिव्य आयोजनाला प्रवीणजी घायले यांच्याकडून शुभेच्छा येत आहेत. त्यासोबतच आपण पाहिलं तर आशिया खंडातील नामांकित हॉस्पिटल 7 हिल्स मुंबई येथील कार्यरत असलेले आमचे सन्माननीय श्री गणेशजी चव्हाण सर यांचं देखील या ठिकाणी आगमन होतंय. मी त्यांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचंय. येस, आता मात्र 6 चेंडूंमध्ये 1 धावांची गरज असताना आपल्याला लिंपणगावचा संघ या ठिकाणी पाहायला मिळतोय. SSK लिंपणगाव अगदी तब्बल 200 किलोमीटर लांबून आलेला संघ. आता मात्र केवळ 6 चेंडूंमध्ये 1 धावेची गरज आहे. राऊंड क्रमांक 1 मध्ये आपला शिक्कामोर्तब करतायत की काय. अगदी एका धावेपासून लांब आपल्याला पाहायला मिळत आहे तो लिंपणगावचा संघ. निश्चित रूपानं चांगली गोलंदाजी आपल्याला या संघाकडून मिळाली होती. आणि त्यानंतर मात्र पुन्हा एकदा फलंदाजी मार्कवरती कपिल यांच्या एक्सपिरियन्समधून पुन्हा एकदा जबरदस्त फलंदाजी पाहिली आणि संघासाठी विजय ओढून आणलेला आहे. अगदी क्लोज फिल्डिंग सेटअप. 1 धावेची गरज. यावेळेला मात्र बॅटची लिडिंग एज घेतली आहे. येस, कपिल यांनी मात्र नकार दाखवलाय. अर्थात एक कोणतीही जोखीम घ्यायची नाही आहे अशा प्रकारचा खेळ मात्र कपिल यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र 5 चेंडूंमध्ये 1 धावेची गरज आहे. अगदी गौरवचं देखील कौतुक करावं लागेल. म्हणजे ज्या वेळेला 24 चेंडूंमध्ये 25 धावांची गरज होती त्याच वेळेला त्याने एक कप्तानी खेळी कशी असते त्याचं चांगलं प्रदर्शन करताना आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र यावेळेला चेंडूला पाठवलंय पुन्हा एकदा सीमा रेषेच्या बाहेर. इट्स अ विनिंग शॉट. इट्स अ फॅन्टॅस्टिक शॉट आउट ऑफ द लाईन. 6 धावांसाठी षटकार.